गारपेटीचा नंदुरबारला तडाखा. डॉक्टर हिना गावित यांची बांधावर जाऊन पाहणी. वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन. रुग्णालयातूनच डॉक्टर विजयकुमार गावित यांची व्हिडिओ कॉलद्वारे पाहणी, प्रशासनाला तात्काळ सूचना. नंदुरबार जिल्ह्यातील शनी मांडळ, तलवाडे आणि इंद्रट्टी परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, मका, गहू आणि पपई यासारखी पिके अक्षरशः उद्ध्वस्त झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी तातडीने पंचनामे करून शासनाकडून भरीव मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी रुग्णालयात उपचार सुरू असतानाही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला आहे. या पाहणी दौऱ्यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील, जगदीश पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठ्या प्रमाणावर नंदुरबार तालुक्याच्या शनी मंडळ आणि आसपासच्या गावांमध्ये काल सायंकाळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि जोराने वादळ आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं या परिसरामध्ये नुकसान झालं आहे. आज सकाळपासून मी काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन स्वतः हे नुकसान झाल्याची पाहणी केली. माझ्यासोबत कृषी विभागाचे, रेव्हेन्यू खात्याचे अधिकारी हे देखील या ठिकाणी पाहणी करायला आले होते आणि मी अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना केल्या आहे की सरसकट सर्वांचे पंचनामे करा, कारण कोणाचं जास्त कोणाचं कमी, पण सगळ्याच शेतकऱ्यांचं नुकसान हे या ठिकाणी झालेलं आहे. आणि दुर्दैवाने आता बरेचसे पिकं हे आता कापणीला आलेले होते. या परिसरामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होतो आणि कांद्याचं फार मोठं नुकसान या भागामध्ये झालेलं आहे. म्हणजे दुर्दैवानं जेवढा खर्च त्यांना लागवडीसाठी आला, कदाचित आता तेवढासुद्धा त्यांचा निघणार की नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना केली आहे की सरसकट सगळ्यांचे पंचनामे करा. दुसरं, ज्यांनी ई पीक पाहणी पीक पाहणी जे ऑनलाईन केली पाहिजे. आपल्या परिसरात बरेचसे शेतकरी जे आहे ते ऑनलाईन त्याच्या नोंदी करत नाही आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईपासून वंचित राहावं लागतं. त्यामुळे मी या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना केल्या की ज्यांच्या शेताचं नुकसान झालं आहे तो शेतकरी त्याचा सातबाराचा उतारा हा घेऊन त्या ठिकाणी तुम्ही त्याचं या ठिकाणी पंचनामे करा, जेणेकरून ज्याचं ऑनलाईन जरी झालेलं नसेल परंतु प्रत्यक्षामध्ये शेतामध्ये त्या ठिकाणी त्याने लागवड केलेलं पीक आणि त्याचं झालेलं नुकसान याची नोंद ही अधिकृतपणे झाली पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला सुद्धा नुकसानाची भरपाई ही मिळाली पाहिजे. आम्ही शासनाला ही विनंती करणार आहोत की लवकरात लवकर ही पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय गावित साहेब हे सध्या हॉस्पिटलला असल्यामुळे ते या ठिकाणी प्रत्यक्ष जरी येऊ शकले नाही तरी त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे ही सर्व जी नुकसान झालं हे त्यांनी सुद्धा बघितलं आणि त्यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे. आणि गावित साहेब स्वतः हे माननीय मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून त्यांच्याशी सुद्धा ते या विषयावर बोलणार आहे. मी देखील यासाठी स्वतः पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना हे जी नुकसान झालं आहे याची भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करेन. सम्राट V7 न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट.